अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरात प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे। ही सत्यनारायण पूजा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून कशी करायची ती आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। प्रत्येक पौर्णिमेला प्रदोष काळात आपल्याला पूजा करायची आहे। पूजेच्या अगोदर आपल्याला ती जागा अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यानंतर तिथे आपल्याला एक चौरंग मांडून घ्यायचा। चौरंगाच्या चारही बाजूने आंब्याचे डहाळे बांधून घ्यायचे आहे। त्यानंतर चौरंगावर पांढरे वस्त्र अंथरून घ्यायचे आहे। पांढरे वस्त्र नसल्यास आपल्याला लाल पिवळा कुठलाही वापरू शकतात। चौरंगाच्या मधोमध आपल्याला गहू घ्यायचे आहे। त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचे व पाण्याने भरलेल्या तांब्याचा आपण तांब्या ठेवणार आहोत। तांब्याला कुंकवाचे 5 बोटे ओढून घेणार आहोत। तांब्यात सुपारी, हळद, कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचे नाणे, फूल टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला विड्याची 5 पाने मांडून घ्यायची आहे। 5-7 तुम्ही मांडू शकतात। त्यावर एका तामणामध्ये तांदूळ घेऊन कलशावर ठेवायचे आहे। त्यावर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करायची आहे। त्यानंतर विड्याची 2-2 पाने आपल्याला घ्यायची आहेत आणि 3 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत। पहिली सुपारी ही गणपती बाप्पाची सुपारी, दुसरी सुपारी कुलदेवतेची आणि तिसरी सुपारी ही वरुण देवतेची असणार आहे। उजव्या हाताची सुपारी, पहिली सुपारी ही गणपती बाप्पाची सुपारी असणार आहे। सर्वप्रथम आपण पाण्याने अभिषेक करून घेणार आहोत। श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः। त्यानंतर पंचामृताने व नंतर परत पाण्याने असे अभिषेक करून घ्यायचा व स्वच्छ पुसून गणपती बाप्पाची स्थापना करायची। गणपती बाप्पांना हळद, फूल, अक्षदा, गंध आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर कुलदेवतेची सुपारी घ्यायची आहे। प्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने व नंतर परत पाण्याने असा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि कुलदेवतेचे स्मरण करायचे आहे। कुलदेवताय नमः। त्यानंतर आपल्याला सुपारी स्वच्छ पुसून त्यालाही हळद, फूल, गंध, फूल, अक्षदा वाहून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला तिथे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। तिसरी सुपारी ही वरुण देवताची सुपारी असल्यामुळे आपल्याला त्यालाही अभिषेक करून घ्यायचा आहे। प्रथम पाण्याने, पंचामृताने, पाण्याने असा अभिषेक करून स्वच्छ पुसून सुपारीवर हळद, फूल, गंध, अक्षदा वाहून घ्यायचे आहेत व त्यांनाही आपल्याला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर आपल्याला फोटोची पूजा करून घ्यायची आहे। फोटो स्वच्छ पुसून त्याला अष्टगंध लावायचे आहेत। अष्टगंध, हार, फूल, वस्त्रमाळा अर्पण करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे। बाळकृष्णाला अभिषेक घालायचा आहे। दुधाने, पंचामृताने स्वच्छ धुवून पुसून त्यांना आपल्या जागी स्थानापन्न करायचे आहेत। त्यांना पण गंध लावायचे, फूल अर्पण करायचे, अक्षदा व्हायच्या। फूल व्हायचे आहेत। त्यानंतर आपल्याला आता जो आपण प्रसादासाठी शिरा केला आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे प्रसादामध्ये। त्यानंतर आपल्याला पोथी वाचून घ्यायची आहे। 1 ते 5 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत। श्री गणेशाय नमः। श्री सत्यनारायण कथा प्रारंभ। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः असो श्री सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो। एकेकाळी शौनकासह सर्व ऋषीमुनींनी पुराणे सांगणाऱ्या रोमहर्ष नावाच्या सुताचा प्रश्न केला। त्यावर ऋषी म्हणाले, हे मुनी श्रेष्ठ, मनात इच्छा असलेले फल कोणत्या व्रताने किंवा तपाने प्राप्त होईल याचे ज्ञान व्हावे अशी आमची मनीषा आहे। तरी ते ज्ञान आम्हाला सांगावे। तेव्हा सूत सांगू लागले, भगवान कमलापती विष्णू यांना नारद मुनींनी हे विचारले होते। त्यावेळी विष्णूंना त्यांनी सांगितले की आपण शांतपणे ऐकावे। सूत सांगू लागले, एका वेळी भक्ती योगी नारद हे परोपकारार्थ अनेक लोकी संचार करताना मृत्यूलोकी पोहोचले। त्यावेळी स्वकर्म प्रभारे त्यांनी
त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आरती आपल्याला सत्यनारायण जी पोथी आहे त्यात सत्यनारायणची आरती दिलेली आहे, तीही आपल्याला करून घ्यायची आहे. आरती झाल्यावर प्रसादही फक्त घरातल्या लोकांनीच खायचा आहे. बाहेरच्या व्यक्तीला हा प्रसाद देऊ नये. प्रत्येक पौर्णिमेला घरात सत्यनारायण पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते, धनधान्याची पूर्ती आणि आर्थिक स्थिती सुधारते. प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अशा साध्या पद्धतीने सत्यनारायण केले तर घरामध्ये सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य व घरामध्ये धनधान्याची बरकत नक्कीच होते. अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी ही पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खूप साध्या व सोप्या पद्धतीने मी पूजा केलेली आहे. पूजा कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.